मी आम्हाला सगळ्यांना समजले. मी तर देवघरात देवपूजा करत होतो. माझ्या मंडळींनी येऊन सांगितलं की पटकन टीव्ही बघा, अजितदादांचं प्लेन क्रॅश झालेलं आहे. अत्यंत दुर्दैवी घटना अशी घडलेली आहे आणि महाराष्ट्राचा खऱ्या अर्थानं एक लोकनेता, शिस्तप्रिय लोकनेता, कार्यकर्त्यांवरती जीव ओवाळून टाकणारा नेता आणि दूरदृष्टी असलेला, नियोजनबद्ध पद्धतीनं काम करणारा नेता आज आपण गमावलेला आहे. सोलापूर जिल्हा वासियांच्या वतीनं मी अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि या दुःखातून त्यांच्या कुटुंबाला, पवार कुटुंबाला सावरण्याची शक्ती देव अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आपली भेट अखेरची ठरली, आपण निवडणुकीपूर्वी भेटायला गेला होता, काय आठवतं? आठवड्यापूर्वी आम्ही दादांना भेटायला गेलो होतो. जिल्ह्यातल्या प्रत्येक आमदारांच्या विविध समस्यांवर आमची चर्चा झाली. इलेक्शन कशा पद्धतीने लढायचं, पुढं कसं जायचं, या बाबतीतलं सर्व गोष्टींवर सविस्तर अशी चर्चा दादांबरोबर झाली आणि एवढं पॉझिटिव्हली दादांनी आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी, आमदार असतील, खासदार या नात्याने आम्हाला, जिल्हाध्यक्ष असतील, दोन्ही जिल्हाध्यक्ष असतील, या सगळ्यांना अशी काही ऊर्जा शक्ती दिली होती. बैठकीमध्ये शक्ती दिली होती. आज तीच शक्ती आमच्यातून आम्ही गमावून सगळे कार्यक्रम, प्रचाराचे शुभारंभ ज्या ज्या ठिकाणी नियोजन केले होते ते सगळे कार्यक्रम आज या ठिकाणी रद्द केलेले आहेत. उद्यापासून सर्वांनी प्रचाराचे ऊर्जा देणारी ती बैठक झाली होती आणि ती कायम आयुष्यभर स्मरणात राहील दादांच्या रूपात.